रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्यांच्याबद्दल काही मिनिटात बोलणं शक्यच नाहीये, पण एखादी व्यक्ती इतकी महान का बनते हे आपल्याला पुढच्या गोष्टीवरून कळेल. 50-60च्या दशकातली गोष्ट आहे. रेडिओवर एका मराठी गाण्याच्या रेकॉर्डिंगची सगळी तयारी झालेली होती. आता रेकॉर्डिंग करायचं तेव्हा लक्षात आलं की गाण्याचे शब्द कोणाचकडे नाही आहेत. गीतकारांनी सांगितलं, मी गाणं आधीच लिहून दिलेलं होतं, त्यामुळे दुसऱ्यांदा लिहिणार नाही. मग एका सद्गृहस्थानी त्या गाण्याच्या गीतकारांना एका खोलीत कोंडून ठेवलं आणि सांगितलं, जोपर्यंत गाणं लिहून होणार नाही तोपर्यंत दरवाजाची कडी उघडली जाणार नाही. मग काय, गीतकारांनी सगळं गाणं अर्ध्या तासात दुसऱ्यांदा लिहून काढलं. ते गाणं म्हणजे स्वये श्री राम प्रभू ऐकती आणि गीतकार होते गदिमा म्हणजेच महाराष्ट्राला लाभलेले दिग्गज लेखक गजानन दिगंबर माडगूळकर. गदिमा यांनी लिहिलेली अनेक गाणी आजही मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांच्या लेखनाच्या कारकिर्दीत जवळपास 2000 गाणी लिहिली, ज्यामध्ये बालगीत, भावगीत, पोवाडा, लावणी, भक्तिगीत अशा सगळ्या प्रकारांचा समावेश होता. त्यांनी लिहिलेली काही गाणी अजरामर म्हणजेच नाच रे मोरा, एक धागा सुखाचा, तुझ्या उसाला लागल कोल्हा, इंद्रायणी काठी, घन निळा लढीवाळा, बाई मी विकत घेतला श्याम, पोटा पुरता पसा पाहिजे, या चिमण्यानो परत फिरारे, विठ्ठला तू वेढा कुंभार, वेदमंत्राहून आम्हा, घन घन माला नभी दाटल्या. अण्णांनी 157 पटकथा लिहिल्या, 150 लघुकथा लिहिल्या, 12 काव्यसंग्रह लिहिले, तर नाटकं, कादंबरी याचबरोबर आत्मचरित्र सुद्धा लिहिलं. पण गीतकार, कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक याचबरोबर ते राजकारणी, अभिनेता आणि एक उत्तम वक्ता सुद्धा होते. सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावी 1 ऑक्टोबर 1919 साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी एक हैराण करून सोडणारी घटना घडली. त्यांचा जन्म झाल्यावर बाळ रडलं नाही म्हणून सगळ्यांना वाटलं की ते गेले. त्यांना पुरण्यासाठी खड्डा खोदायला सुद्धा सुरुवात झाली होती. पण त्यांच्या जन्मवेळी उपस्थित असणाऱ्या एका म्हाताऱ्या सुईणबाईला ही गोष्ट काही पटत नव्हती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्या बाईंनी शेगडीसाठी ठेवलेला विस्तव तव्यावर घेतला आणि बाळाच्या बेंबीजवळ नेला आणि काय आश्चर्य, बाळ रडायला लागलं. जन्मतः ईश्वरानं अण्णांना लढण्याची ताकद दिलेली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. अण्णांना लहानपणापासून लिहिण्याची आणि नकला करण्याची फार आवड होती. त्यामुळे शिक्षणाशी जास्त सोयरीक न जुळल्याने आणि घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांनी चित्रपट व्यवसायात आपलं नशीब आजमावायचा निर्णय घेतला. 1938 साली प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका साकारून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून सुद्धा अण्णांनी काही काळ काम केलं. पण अण्णांना खरी ओळख निर्माण करून दिली ती म्हणजे व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेल्या लोकशाहीर राम जोशी या चित्रपटानं. या चित्रपटाची कथा, संवाद आणि बरीचशी गाणी अण्णांनी लिहिलेली होती. आणि एवढ्यावरच न थांबता शाहीर राम जोशींच्या मोठ्या भावाची भूमिका सुद्धा त्यांनी या चित्रपटात साकारली. या चित्रपटामुळे संपूर्ण महाराष्ट्र गजानन दिगंबर माडगूळकर या नावाला ओळखायला लागला. अण्णांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे बामणाचा पत्रा शेटफळे या त्यांच्या जन्मगावाजवळ माडगूळ हे गदिमांचं मूळ गाव होतं. येथे शेताच्या मधोमध त्यांनी एक झोपडीवजा घर उभारलं होतं. मुंबई पुण्याचा कंटाळा आला किंवा लिखाणात काही सुचेनासं झालं की ते सरळ माडगूळ बामणाच्या पत्र्यात येत असत. इथे आल्यावर गावातल्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती त्यांना असायची.
या बामणाच्या पत्र्यात गदिमा यांनी अनेक कलाकृती लिहिलेल्या आहेत, ज्यामध्ये स्वतंत्रपूर या भारतातील कैद्यांच्या वसाहतीवर आधारित 2 आखे 12 हात या चित्रपटाचा सुद्धा समावेश आहे. या चित्रपटाने फक्त देशातच नाही तर परदेशात सुद्धा अनेक पुरस्कार पटकावले. गीतरामायण म्हणजे गदिमा आणि सुधीर फडके या दोघांच्याही शिरपेचातला मानाचा तुरा. वाल्मिकी ऋषींनी 28,000 श्लोकांमध्ये रचलेल्या रामायण महाकाव्याची कथा अण्णांनी 56 गाण्यांमध्ये शब्दबद्ध केली. खरंच अशी प्रतिभा असणाऱ्या गदिमा यांना महाकवी नाही तर अजून काय म्हणणार. महाराष्ट्राला आजवर अनेक साहित्यिक लाभले, पण गदिमा यांच्यासारखं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा कोणीही झाला नाही आणि कदाचित होणारही नाही. मराठी साहित्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या आणि महाराष्ट्राचे वाल्मिकी अशी रसिकांमध्ये ख्याती मिळवणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा. आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तसंच गदिमांचं कोणतं साहित्य आपल्याला भावतं हे सुद्धा कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.